जय महाराष्ट्र. मी नितीन माधव लाईव्ह ॲट 10 मध्ये आपलं स्वागत. पहिली बातमी आहे बुलेटिनमध्ये. काळबादेवीमध्ये आग लागली होती आणि या गोकुळ निवास या इमारतीला लागलेली आग आता आटोक्यात आली आहे. पण या ठिकाणी 2 अग्निशमन दलाचे अधिकारी या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत आणि विभागीय अधिकारी संजय वामन राणे आणि भायखळा केंद्राचे प्रमुख महेंद्र देसाई यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या काळबादेवी परिसरात जुन्या हनुमान गल्लीतील गोकुळ निवास या 100 वर्ष जुन्या इमारतीस शनिवारी दुपारी भीषण आग लागली आणि सायंकाळी 4च्या सुमारास लागलेली आग उशिरापर्यंत विझवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाने केला आणि यामध्ये मुख्य दलाच्या अधिकाऱ्यासह 6 जण जखमीसुद्धा झालेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून इमारतीतील ज्वलनशील वस्तूंमुळे ही आग फोफावत गेल्याचे सांगण्यात येत आहे. काळबादेवीमध्ये गजबजलेल्या लोकवस्तीतील या 4 मजली इमारतीचे 3 मजले निवासी तर 1 मजला व्यापारी कारणासाठी वापरला जात होता. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज असून ही आग पसरण्यामागे इमारतीमध्ये जागोजाग पडलेले कापडाची गोदामं आणि त्याचबरोबर या इमारतीमधलं लाकूड कारणीभूत ठरल्याचं सांगण्यात येत आहे. ही आग विझवताना अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांच्यासह अन्य 4 अधिकारी जखमी झाले आहेत. आगीत गंभीर जखमी झालेल्या नेसरीकर यांना ऐरोली हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान इथे त्यांना ॲडमिट करण्यात आलं आणि त्यानंतर उपमुख्य अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन, सहाय्यक विभागीय अधिकारी संजय वामन राणे, भायखळा केंद्राचे प्रमुख महेंद्र देसाई यांनीही धडाडीची कामगिरी बजावली आणि या आगीत नेसरीकर 56% तर अमीन 85% भाजल्याचं वृत्त आहे. त्याचप्रमाणे या आगीत 3 रहिवासी सुद्धा होरपळलेले आहेत. मैंने 4 बजे के 29 मिनट में ये फायर ब्रिगेड को एक मैसेज मिला फायर इंसिडेंट का. आग बुझाने का काम चालू था और बिल्डिंग जो कोलाप्स हुई, कुछ पोर्शन उसकी कोलाप्स हो गई है, नीचे गिर गई. उसमें वो डेब्रिज के अंदर ये फंस गए थे, तो उनको निकाल के हम लोग हॉस्पिटल में भेजे. तो 4 ऑफिसर हैं, इसमें एक चीफ फायर ऑफिसर नेसरीकर साहब है, डेप्यूटी चीफ फायर ऑफिसर अमीन साहब हैं, उसका एक असिस्टेंट डिविजनल फायर ऑफिसर SW राणे बोल के हैं और स्टेशन ऑफिसर MM देसाई. ये 4 अधिकारी को मार लगा है, तो उनको हम लोग हॉस्पिटल में भेजे हैं. सर क्या कंडीशन? इसके बाद कुछ हमारे कर्मचारी हैं, 3 कर्मचारी, उनको कुछ कट इंजरी आए हैं, किसी कमर में मार लगा है, तो उनको भी हॉस्पिटल में हम लोग ने भेजे हैं. यहाँ पर जब देखे थे तो 2 फ्लोर तब भी खड़ा था, बट आग चल रहा था. सो लगातार आग के ऊपर पानी डाला गया था. सो बुझाने के लिए ट्राई किया गया था. ये काम होते होते ही अदर फ्लोर्स भी पूरा गिर गया. सो उस समय पर रेस्क्यूअर्स के लिए यही बोला गया था कि फायर ब्रिगेड वाला के लिए कभी भी ऊपर के फ्लोर गिर सकता है, क्योंकि दीवार टूटते जा रहा था. सो गिर सकता था. वो गिरा भी था हमारा सामने. सो उस समय सभी ने सेफ्टी लिए. देन उसके बाद अगेन चालू किए जहाँ पर इनका डाउट था, जहाँ से फायर ब्रिगेड ऑफिसर्स इनिशियल में गए थे, उसी प्लेस में ही अगेन बुकलाइन द्वारा ट्राई किया गया था, क्योंकि दिस इज़ द ओनली वे. यहाँ पर कोई स्टेबल स्ट्रक्चर नहीं है और हमारे सामने भी गिर रहा था. सो गिर भी रहा है और भी गिरेगा, क्योंकि वॉल अभी भी खड़ा है. तो कोई स्टेबल स्ट्रक्चर नहीं है. तो इस कंडीशन में अभी इस इक्विपमेंट के साथ काम कर रहे हैं. जहाँ पर उनका फायर का ऑफिसर्स फंसे थे, उस प्लेस से उनका दोनों बॉडी रिट्रीव हुआ था. एक राणा था, एक देसाई बोल के एक ऑफिसर्स थे. इन दोनों होने के बाद अभी ऑलमोस्ट रेस्क्यू ओवर इज कंप्लीट. काळबादेवीमधल्या गोकुळ निवासामधली घटना. या ठिकाणी गोकुळ निवासाला आग लागली आणि नंतर इथे कापड त्याचबरोबर लाकूड असल्यामुळे ही आग वाढत गेली आणि खूप शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आलंय. यावर सविस्तर माहितीसाठी प्रतिनिधी सीमा दाते आपल्याबरोबर आहेत. प्रत्यक्ष सीमा, काय स्थिती आहे? गंभीर जे 6 जण आहेत त्यांची काय स्थिती आहे, अवस्था आहे आता? नक्कीच काल संध्याकाळी आग लागली होती आणि आज आग जी आहे आटोक्यात आलेली आहे. संपूर्णपणे आग विझलेली आहे. मात्र इमारतीचा एक भाग जो आहे तो कोसळलेला आहे आणि आता देखील आपण पाहू शकताय ढिगारा जो आहे, ढिगारा उपसण्याचं काम इथे सुरू आहे.
कालपासूनच हे सगळं काम सुरू आहे, मात्र अजून देखील काही ठिकाणी आहे आगीचा वाफा येतात, धूर येतात, त्यावर देखील अग्निशमन दलाचे जवान पाणी फवारण्याचं काम करतायत। जी 6 लोक जी आहेत ती या आगीमध्ये जखमी झालेली आहेत, त्यांना रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्याच्यातच मुख्य अग्निशमन दलाचे अधिकारी सुनील नेसरीकर देखील आहेत, त्यानंतर दुसरे अधिकारी देखील आहेत, त्यांच्यावर देखील ऐरोलीच्या फायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। त्यानंतर 6 जण जे जखमी आहेत त्यापैकी काही जण दुसऱ्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत, मात्र त्यांची परिस्थिती जी आहे ती आता स्थिर आहे। आणि 2 अधिकारी आहे ज्यांचा या आगीमध्ये मृत्यू झाला होता, त्यांच्यावरती आज अंत्यसंस्कार केले जाणार आहे, सलामी दिली जाणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नितीन ही लक्षात घेतली पाहिजे की हा रस्ता जो आहे ही खरं तर इमारत जी आहे ती अगदी गजबजलेल्या परिसरामध्ये होती, त्यामुळे गल्ल्या ज्या या ठिकाणी आहेत त्या अरुंद गल्ल्या आहे आणि त्याचमुळे अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या या ठिकाणी येण्यास उशीर झाला होता आणि त्याचमुळे आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढू लागली होती। संपूर्ण इमारत जी आहे ती इमारत लाकडाची होती आणि त्यातच व्यापारी इमारत असल्यामुळे इथे कपड्याचे व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू होते, संपूर्ण कपड्याची दुकानं या ठिकाणी होती आणि त्यामुळे इमारत जी आग आहे ती मोठ्या प्रमाणात वाढू लागली होती नितीन।